गावामधला एकूणच आपण पाहतोय की कसा गुढीपाडव्याचा स्वागत यात्रा सोहळा आहे। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो, एक खूप मोठी सुंदर अशी रांगोळी जी आहे ती काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीभोवती सर्वजण आता इथे जमलेले आहेत आणि फोटो काढण्याचा प्रयत्न आणि समोर आपण पाहतोय की अनेक चित्ररथ जे आहेत ते देखील ते साकारण्यात आलेले आहे। स्वामींची खूप मोठी मूर्ती इथे ठेवण्यात आली आहे, त्यापाठोपाठ अनेक चित्ररथ एकापाठोपाठ एक पाहायला मिळतात आणि यंदाचं आपलं गिरगावचं या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य म्हणावं तर भक्ती आणि शक्तीचा महाराष्ट्र जो आहे तो संकल्पना इथे राबवण्यात आली आणि ती आपल्याला इथे पाहायला मिळते। एकूणच ह्या संपूर्ण स्वागत यात्रेचे जे आयोजक आहेत मुख्य त्यांच्याशी आपण बोलूया। संतोष शिंदे शिवसेनेचे विभाग प्रमुख, कशा प्रकारे एकूण नियोजन असणार आहे, आयोजन असणार आहे आणि चित्ररथ जी आहेत परेड ती कधी सुरू होणार आहे? बरोबर 8 वाजता गुढीचं पूजन होईल आणि पारंपरिक गिरगावचा गुढीपाडवा हा आपल्या सालाप्रमाणे यावर्षी आम्ही मोठ्या जल्लोषात साजरा करतो आहे। ह्या वर्षी आम्ही स्वामींचं मूर्ती या ठिकाणी बनवलेली आहे, खास आकर्षण आहे आणि त्याच्याबरोबरच आम्ही एक संकल्पना जो विषय घेतो तो विषय आहे भक्ती आणि शक्ती महाराष्ट्राची। छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर आपली जी संत परंपरा आहे ती दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करतो की शक्ती आणि भक्तीचा या ठिकाणी संगम होऊन ही यात्रा आपण सुरू करणार आहोत। गुढीची पूजा किती वाजता केली जाईल? बरोबर 8 वाजता गुढीची पूजा करणार। पहिलं रिंगण इथे केलं जाईल? पहिलं रिंगण इथं केलं जाईल आणि मग आपली यात्रेला सुरुवात होईल। तर आपण पाहतो की संतोष शिंदे यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे की याच रांगोळीच्या सभोवती पहिलं रिंगण जे आहे ते होणार आहे आणि पहिल्या रिंगणासोबत इथे ढोल वादन जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे। आपण पाहतोय की मराठमोळ्या एकूण वेशभूषेमध्ये सर्व तरुणाई जी आहे तिथे एकवटली जाणार आहे आणि एक जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरण जे आहे ते आपल्याला संपूर्ण पाहायला मिळणार आहे। आणि संपूर्ण गिरगावचे रस्ते जर आपण पाहिले तर अतिशय सुंदर अशा घोड्यांनी उभारलेले आपल्याला पाहायला समोर आपण पाहतोय की सुंदर एकापाठोपाठ एक अशा घोड्या ज्या आहेत त्या उभारलेल्या आहेत। एकूण संपूर्ण गिरगाव जे आहे ते नटून थटून जे आहे ते सज्ज झालेले आहे आजच्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि 9 वर्षाच्या स्वागतासाठी। दरवर्षी आपण पाहतो की गिरगाव म्हणजे एकूण आपण पाहतो की उत्सवांचं माहेरघर म्हटलं जातं आणि या उत्सवांच्या माहेरघरमध्ये आज नवीन वर्षाचं स्वागत पहाटे या सर्व चित्ररथांच्या साह्याने आणि गुढी उभारल्यापासून केलं जाणार आहे। सर्व तरुणाई इथे मराठमोळ्या वेशभूषेमध्ये इथे येतील आणि त्यानंतर बाईक रॅली असेल, ध्वजपथक असेल, ढोल ताशा पथक असेल, असे एकामागोमाग एक सर्व आणि त्याचबरोबर इतर अनेक सामाजिक प्रबोधन करणारे देखील चित्ररथ जे आहे ते या एकूण प्रभात फेरीमध्ये इथे सहभागी होणार आहेत। नक्की, धन्यवाद उदय, आपण सविस्तर माहिती दिली।